बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी शहरातल्या काही नगरामध्ये पाणी गेलेले आपण शेजारी पाहतोय। हे धांडेनगर म्हणून ही वस्ती आहे। या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांच्या घरामध्ये त्याचबरोबर जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये देखील पाणी गेले। तर अंडरग्राऊंड जे गाळे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। समोर पाहता आपण हे वेल्डिंगचं दुकान आहे तर त्याच्या शेजारी फळाचं दुकान आहे त्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। धांडेनगरचा जो रस्ता आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास त्याच्यामध्ये कमरा इतकं पाणी आहे। त्यामुळे त्या ठिकाणाहून नागरिकांना ये जा देखील करता येत नाही। विशेषतः या ठिकाणी हे जे पाणी आलेलं आहे हे नालीचं पाणी आहे। नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जे इथं उपाययोजना करायला पाहिजे ती उपाययोजना केलेली नाही। विशेषतः ज्या नाल्या आहेत त्या तुंबलेल्या नाल्या आहेत त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे। माझ्यासोबत इथं गाळा मालक आहेत। काय सांगाल हे पाणी कशा पद्धतीने आले, हे कशामुळे नेमकं अशा पद्धतीने झालं आहे? कशामुळे झालं हे पाणी आले ओव्हरफुल झालेलं महाग नाले इथं काढलेले नाही, नाले ते दुरुस्ती नाही आहे आणि खूप ओव्हरफुल झालेलं आहे पाणी। इथं काही सोय नाही, काही नाही इथं। अच्छा, तुमचं काय काय नुकसान झालं आहे? आता आतमध्ये काय काय साहित्य आहे आणि किती लोकांचं नुकसान झालं आहे? काहीच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं आहे? भरपूर जणांच्या महाग पाणी शिरलेलं आहे आणि इथं फळांचे खूप नुकसान झालं आहे दुकानाचं। ते कधी पाणी आलं नेमकं? हे सकाळीच 5:30-6ला पहाटेच आलेलं आहे। तुम्ही दुकानात नव्हते त्यावेळेस? नव्हते फळं बाहेर काढता आले नाही? नाही, फळं सगळं पाणी वगैरे फळालाच गेलेलं आहे। आता सडून जाते ना आता, सगळं नुकसान झालेलं आहे फळाचं। म्हणजे नेमकं कुणामुळे झालं? नगरपालिका प्रशासनाचा काय नेमका कारभार कसा आहे? एकदम झिरो आहे। काही काम करीत नाही नगर परिषद, काही नाही। आता ये जा कशा पद्धतीने केली जाते पलीकडून? आता काय बाहेरून करू यायला जातात नाही ना, काय जाता येत नाही तिकडे पलीकडे, सगळं बंद झालं। सगळं बंद झालं। आपण पाहतोय पावसामुळं इथलचं जे जनजीवन आहे ते तर विस्कळीत झालेलं आहे। मात्र नगरपालिका प्रशासनानं पाण्याचा जो निचरा करणं आवश्यक होतं, ज्या पद्धतीनं नाल्या आहेत त्या नाल्याची दुरुस्ती किंवा त्या नाल्यामध्ये जे साचलेले जे काही अडकलेलं आहे ते काढणं गरजेचं होतं। मात्र ते न काढल्यामुळं अक्षरशः लोकांच्या घरामध्ये दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि यालासुद्धा आपल्याला एकंदरीत या भागामध्ये बिंदुसरा नदी शेजारी आहे आणि तिथून जाणारा हे जे छोटे मोठे नाले आहेत त्यालासुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या लोकांचं नुकसान झालं आहे या संदर्भात आता नगरपालिका काय उपाययोजना करणार आणि ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।